हे बघा मंडळी, आपण हे पाहत आहे मूर्ती आहे या ठिकाणी। धुपेश्वर संस्थानला पूर्णाच्या काठावर हे फोटो आणि मूर्त्या या ठिकाणी आणून टाकलेल्या आहे सर्व देवांच्या। हे बघू शकता आपण। हे बघा, या सर्व या ठिकाणी मूर्त्या आणि फोटो टाकलेले आहे। तर मंडळी, आपण आलेलो आहे धुपेश्वर या ठिकाणी, पूर्णा नदीच्या काठावर। या ठिकाणी बाजूनं कितीतरी फोटो म्हणजे देवाचे फोटो आहे आणि बऱ्याचशा अशा म्हणजे तुटलेल्या मूर्त्या आणून ठेवलेल्या आहे। तर सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की हे जे आहे फोटो आणि ह्या मूर्त्या जे आहे हे एक तर गड्डा करून एखाद्या ठिकाणी गाडून टाकल्या गेल्या पाहिजे, किंवा आपल्या घरातली जी मूर्ती आहे ती मूर्ती आपल्या शेतामध्ये नेऊन गड्डा खणून तिथं गाडून टाकायची आणि त्या मूर्तीवर एखादं झाड लावायचं, म्हणजे जेणेकरून त्या देवाच्या रूपानं एक आठवणसुद्धा आपल्याला राहील। कितीतरी फोटो आणि मूर्त्या आणून टाकलेल्या आहे, म्हणजे हे पुरेपूर देवाची विटंबना आहे। पुण्य करता पाप लागे जसं आपण म्हणतो, तशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। कितीतरी देवांच्या मूर्त्या, म्हणजे काही लक्ष्मीच्या मूर्त्या आहे, काही म्हणजे अशा बऱ्याचशा गणपतीची मूर्ती आहे, महादेवाची पिंड आहे, नंदी आहे, आणि कितीतरी देवांचे फोटो या ठिकाणी आणून टाकलेले आहे। तर हे जे फोटो आहे एक तर विसर्जित केले पाहिजे, एक तर आपल्या शेतामध्ये गड्डा खणून मोठा गड्डा खणून तिथं जाऊन टाकले पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याची विटंबना होणार नाही, त्याला काही म्हणजे वाईट परिस्थिती निर्माण होणार नाही त्या देवाला। अशी परिस्थिती सर्वांनी म्हणजे ही दक्षता घेणं गरजेचं आहे। कारण हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कितीतरी फोटो आणि मूर्त्या या ठिकाणी टाकलेल्या आहे। मी दाखवतो तुम्हाला, थांबा। कितीतरी मूर्त्या या ठिकाणी आणून टाकलेल्या आहे, फोटो या ठिकाणी टाकलेले आहे। हे बघा, पाहू शकता आपण। आता ही जी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, ही मूर्ती जर आपल्या शेतामध्ये नेऊन आपण एखादा गड्डा खणून त्या ठिकाणी तिला म्हणजे गड्डा खणून त्या ठिकाणी ठेवली आणि तिथं जर एखादं झाड लावलं आणि त्या झाडाचं लक्ष्मी म्हणून पूजा करत राहिले तर एक आपल्या शेतामध्ये झाडसुद्धा जगेल आणि देवाची सुद्धा विटंबना होणार नाही। हे बघा किती मूर्त्या या ठिकाणी। हे बघा, कोण्याच धर्मामध्ये तुम्हाला एवढी विटंबना झालेली दिसणार नाही देवाची, एवढी विटंबना होत आहे। हे बघा, हे बघा फुटलेले फोटो आहे, काही मूर्त्या आहे। हे बघा, या ठिकाणी सुद्धा काही मूर्त्या काही फोटो आणून ठेवलेले लोकांनी। हे बघा, हे बघा। तर हे एक तर विसर्जित करून टाकायचं। ज्या वेळेस नदीला मोठा पूर येते, ज्या वेळेस नदीला मोठा पूर येते त्यावेळेस विसर्जन करून टाकायचं, किंवा गड्डा खणून एखाद्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये ही मूर्ती गाडून तिथे एखादं झाड लावलं तरी चालेल। हे बघा किती मूर्त्या आणून ठेवलेल्या, म्हणजे ही पुरेपूर देवाची विटंबना आहे असं म्हटलं तरी चालेल। हे बघा, तर सर्वांना हात जोडून विनंती आहे की हे जे आपण या ठिकाणी मूर्ती ठेवतो किंवा फोटो ठेवतो, कृपा करून हे ठेवू नका। तर मंडळी, सर्वांना हात जोडून विनंती आहे, यापुढे आपल्या घरचे जे फुटलेले फोटो आहे ते आपल्या शेतामध्ये खड्डा करून धुवून टाकायचे, आणि जी हात तुटलेली मूर्ती आहे आपल्या घरची देवाची ती एक तर नदीमध्ये विसर्जित करायची। आता आपल्या शेतामध्ये एखादी विहीर असेल त्या विहिरीमध्ये विसर्जित करायची, आणि किंवा विहीर नसेल तर आपल्या शेतामध्ये एक खड्डा करायचा, तिथे ती मूर्ती गाळायची आणि त्याच्यावर एक झाड लावायचं आणि त्या झाडाची देव म्हणून पूजा करायची। पण ही अशी विटंबना आता याच्यापुढे करू नका। सर्वांना हात जोडून विनंती आहे, पुण्य करता पाप घडे
अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। म्हणून ही अशी विटंबना आपल्या देवी देवतांची होऊ नये अशी सर्वांना हात जोडून विनंती आहे। रामकृष्ण।